ती वाडेगावमध्ये होती आणि मी त्या दर्शनाला गेलो. ते व्हिडिओ पण दाखवला जात होता की माझे पाय चिखलाने भरत होते. मी वारीला जात असताना, दर्शनाला जात असताना आपण पाहिलात. मी लोकांबरोबर पैदल गेलो. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही गाडीनं जा. मी सांगितलं की लोक चाललेत, मी पण लोकांच्या बरोबर पैदल जाईल. आणि घटना झाली आणि एक प्रकारचं महाराष्ट्रामध्ये फार मोठा भूचार आला असं बीजेपीला वाटलं. मी कोणाचा तरी अपमान केला. आखरी ज्या व्यक्तीने पाय धुतले त्यांनी म्हणले अजून मी 100 तास धुईन. मला कोणाच्याकडून पाय धुवून घ्यायचं नाही, मला ते सवय पण नाही, कारण मी चिखलातलाच माणूस आहे. मी ओरिजिनल शेतकरी आहे. आणि शेतकऱ्याचा अपमान भाजप हे जाणून बुजून करताना आपण नेहमी पाहिलेला आहे. शेतकरी हा भाजपसाठी नेहमी टार्गेट राहिलेला आहे. MSP आता प्रधानमंत्र्यांनी परवा जाहीर केली. एकीकडे महागाई जी वाढलेली आहे, डिझेल असेल, खतं असेल, औषधं असेल, बियाणं असेल, त्या हिशोबाने MSP कुठं 50 रुपये, कुठं 100 रुपये, कुठं 10 रुपये, कुठं 5 रुपये. माझा सवाल आहे नरेंद्र मोदीजींना की तुम्ही जे MSP वाढवली, ज्या महागाईप्रमाणे शेतकऱ्यांना 1 रुपया शेतकऱ्यांनी खर्च केला तर त्याला 1 रुपया वाचेल काय, याचं उत्तर नरेंद्र मोदीजींनी आणि भाजपने दिला पाहिजे.